आता आपल्याला डोंगर स्पष्ट दिसायला लागलाय. आणि आता आपण वेगळं ठिकाण पाहतोय. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा. इकडे पालखी जेव्हा येईल तेव्हा असंख्य भाविकांनी पहिला विसावा घेतली आणि मग दिवे घाट घालायला सुरुवात केली. आपण आता किती मनोहर दृश्य पाहतोय. रस्ता जणू काही माणसांनी फुलवून गेलाय, भक्तजनांनी. खरं तर वारकरी पताका, भगव्या पताका आणि पांढऱ्या पोशाखातील हे वारकरी निघालेत सगळे विठुरायाच्या भेटीला. दिवे घाटातून निसर्गाने ही मोठी कृपा केली आहे. खरं तर रिमझिम पाऊस नेहमीच पडतो. आज मात्र पूर्ण उघडीप आहे. तरीही सारेजण मोठ्या संख्येनं सासवडच्या दिशेने रवाना. हे बघा प्रत्येकाची सेवा. हा छोटा दादूसुद्धा जसं तो दे दादू यांना दे. हे बघा आज दोन्ही बाजूने रस्ते सुरू आहेत. पलीकडच्या बाजूने वाहनांमधून जाणारे वारकरी आहेत, तर डावीकडच्या बाजूने पायी चालणारे वारकरी अर्थात दिंड्या, अशा दोन्ही पद्धतीने आज सुरू आहेत. जितका रस्ता प्रशस्त आहे तेवढीच गर्दी पण वाढलेली आपल्या लक्षात येते. आत्ता आपण खरं दिवे घाटाच्या पायथ्याशी आहोत. आत्ता घाट सुरू होईल. हे बघा पाऊस पडून गेलेला असल्यामुळं सुंदर सगळीकडे हिरवाई आहे. रामकृष्ण हरी. हे बघा अजून एक बैलजोडी आता रथाला जुंपायलाही नेत आहेत. जास्तीची बैलजोडी यांना हा मान आहे. घाटातून ही बैलजोडी खाली चालली आहे पुढची पालखी आणण्यासाठी. पालखी अजून मागेच आहे. तू पहिल्यांदा चालतेस वारीमध्ये? हो. काय अनुभव आला तुला? काय वाटतंय? इथे येऊन खूप छान वाटलं. आणि हे इथं एवढ्या संख्येमध्ये लोकांना बघून खूप इन्स्पिरेशन भेटतं. हां ते म्हणजे तो जो विठ्ठलाचं नाव आहे तो घेऊन अंगात अजून एनर्जी येते. वा वा. खरं तर हेच सारं वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे की ही संस्कृती आपल्याला असंच शिकवते. समूहानं चाललं पाहिजे, समूहामध्ये नामस्मरण झालं पाहिजे. आणि हे नामस्मरण करणारे अनेक मंडळी आहेत. खरं तर आपल्याबरोबर असणारे हे CA साहेबसुद्धा आहेत. ह्या रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा वासवीताई मुळे. दादा काय सांगाल तुमचं नाव? माझं नाव अरविंद राजपूत आहे. हां. माझा दुसरा अनुभव आहे. हां हां. म्हणजे दुसऱ्यांदा तुम्ही येत आहे. काय वाटलं तुम्हाला? काय अनुभव सांगाल? सोबत चालल्याचा जो अनुभव आहे तो वेगळाच आहे. वेगळी पॉवर मिळते आपल्याला. हां. तुम्ही काय करता नेमकं पुण्यामध्ये? मी CA आहे. लोकांचं टॅक्स आणि GST रिलेटेड समस्याचं समाधान देतो. आणि तरीसुद्धा तुम्ही वारीसाठी एवढा वेळ काढला. म्हणजे आजचं तुमचं
तसं ऑफिसचं नुकसानच झालं ना. स्वतःला पण वेळ दिला पाहिजे ना. वा. सेल्फ फॉर सेल्फ. व्हेरी गुड, खूप छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय माऊली, कसे आहेत, बरे आहेत का? आम्ही सगळे दिवे घाटात आलो आहे आता पालखी बरोबर. आपण बघतो जिकडे पाहावे तिकडे वारकरी. आणि या आहेत रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगरच्या एक्स प्रेसिडेंट मिसेस वासवी मुळे. मिस वासवी मुळे. शी इज अन आर्किटेक्ट. ताई, काय सांगाल, काय करताय तुम्ही इथे? वारी बरोबर आलोय हां आणि आमच्याकडे हे बीज आहे हां ते आम्ही लांब टाकणार आहोत. हां. आणि आशा आहे की ह्याची खूप सुंदर झाड होती. खरं तर रोटरीचा असा पण एक उपक्रम आहे पर्यावरण दिंडी. आणि हां based on that, हां we हां are putting these seed balls हां हां into the forest in the hope that they will sprout trees and increase the tree trees. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो हाऊ विल यू ट्राय नाव? So I am going to throw this as far as possible. Watch. प्लीज. येस, व्हेरी गुड. सो शी इज थ्रोईंग इन टू द ट्रीज. सगळेच मंडळी रोटरीचे अशा पद्धतीने पर्यावरण दिंडी करत आहेत. आणि बीज गोळे ते असे जंगलामध्ये टाकल्यानंतर त्याची झाडं होतील आणि पर्यावरण सुधारण्यासाठी मदत होईल. ही एक खूप चांगली संकल्पना रोटरी क्लबने घेतलेली आहे. रामकृष्ण हरी. झाडे लावूया सारी सारी. नमस्कार मॅडम. नमस्कार. रामकृष्ण हरी. तर मंडळी, रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर यांच्या वतीने आम्ही इथे पर्यावरण दिंडी या ठिकाणी रुजवतोय, राबवतोय. हे आहेत बीज गोळे. यामध्ये वेगवेगळ्या बिया आहेत आणि या बिया नैसर्गिक दृष्टीने या जंगलामध्ये वाढाव्यात आणि म्हणून पाणी असलेल्या ठिकाणी आम्ही हे सगळे बीज गोळे टाकत आहोत. रामकृष्ण हरी. झाडे लावूया घरोघरी. हे बघा किती छोटे छोटे विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्थेचे. हे कुठून आला तुम्ही? कुठून आला? बारामती. बारामतीचे सगळे मंडळी. छान. हरी. रामकृष्ण हरी. चला. लताताई, तुम्ही काय आहे तुमच्याकडे डोक्यावर काय? पाऊले पडत घेऊन थोडंसं आतुराने नेत्र कधी पाहिजे नकळ असं. गोकुळ फिरून पाहू, कृष्णदेवाच्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. काय काय वाटलं तुम्हाला? काय म्हणाला तुम्ही? नातीसारखं वाटलं. हां. खरं तर ही साक्षी आमच्याबरोबर चालणारी आहेत आणि बाबा वारीत चाललायत, दिंडीमध्ये चाललेत आणि तिला पाहून त्यांना एकदम स्वतःची नात असल्यासारखं वाटलं. खरं तर माऊली असे वेळेवेळी आणि वळणावर भेटत असतात. तुमच्या रूपाने सुद्धा आम्हाला माऊली भेटल्याचा आनंद आहे. रामकृष्ण हरी. खरं तर आपण इथे सगळ्यांना असं बघत असतो पण तरी सुद्धा
ताई? पहिल्या वर्षी आला? खूपच छान. सहज चढली ना? खूप छान. रामकृष्ण हरी. पालखी मार्गावर असे ठिकठिकाणी टँकर, पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सोयीसाठी केलेले आहेत. आपल्याबरोबर आहे श्रावणी आणि श्रावणीचे आजोबा. आजोबा 32 वर्ष झालंय पायीवारी करतायत आणि आज श्रावणी त्यांच्याबरोबर आहे. श्रावणी, तू कितवीला आहेस? ओके. काय वाटलं तुला बाबांबरोबर येऊन? छान वाटलं. हां, दमलीस का? दिवे घाटातून आजोबा चढतायत म्हणजे नातीने चढलंच पाहिजे. आणि असंच हा खरं तर वारकऱ्यांचा आपला वारसा हळूहळू पुढे जातोय. यातच खरी आपली संस्कृती टिकलेली आहे. खूप छान श्रावणी, तुला खूप शुभेच्छा. हे बघा, दिवे घाटामध्ये कितीतरी मोठं काम इथे सुरू आहे. आणि घाटामध्ये सगळीकडे केवळ आणि केवळ भक्तीचा जनसागर. रामकृष्ण हरी. आता बघा, आपण बरोबर बघतोय की जो विठुराया सगळ्या भक्तांची वाट बघत होता. अर्थात विठ्ठलाची इथे एक फायबरची मूर्ती बसवलेली आहे. ही बऱ्याच माथ्यावर आहे आणि त्या माथ्यावर आल्यानंतर जणू काही विठ्ठल हसून सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करतोय. रामकृष्ण हरी. या माऊली, या माऊली, या माऊली. आणि त्यामुळं भाग गेला, शीन गेला, अवघा झाला नारायण. अशा पद्धतीने सर्व या स्वागत. रामकृष्ण हरी. हे सगळं बघताना आणि अनुभवताना खरंच मंडळी एक आगळा आनंद आपल्या सगळ्यांना. राम किती सुंदर आणि देखणी मूर्ती. शांत, पाहिल्यावरच मन भरून जातं. याच्यासाठी केला होता अट्टहास असं ते मनापासून वाटतंय. रामकृष्ण. आणि मग इथे फायनल आले श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा. म्हणजे घाट चढून गेल्यानंतर हा विसावा आहे पुन्हा एकदा पालखीसाठी. आणि मग तो पुढे सासवडकडे रवाना होणार. असा पालखी विसावा. अत्यंत सुंदर सुशोभन. रामकृष्ण हरी.